कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही, स्टार्टअप आहे असंच समजा। एक्सपिरियन्स आहे मला, पण काय होते फायनान्स थोडासा कमी पडतोय ना, त्यामुळे मी तुम्हाला मेल केलाय, तुम्ही एकदा प्लीज तो चेक करा। येस, बोलतोच मी तुमच्याशी। दादा थांब, आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं आहे। बोल बोल ना, काय झालं? तेजस, इंद्राणी आत्यांबद्दल आपलं जे काही डिस्कशन झालं त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे। बोला ना, काय झालं? तेजस प्लीज, पुन्हा एकदा नीट विचार करून बघ। इंद्राणी आत्यांचे खरंच खूप उपकार आहेत त्या घरावर, आणि काही असलं तरी आपल्या आत्या आहेत रे त्या। हो, पण माझा तो वादच नाहीये, त्यांचे खरंच खूप उपकार आहेत आपल्या घरावर, आणि त्या आपल्या आत्या आहेत म्हणून त्यांना जो त्रास होतोय ना, तो फक्त बघवत नाहीये आम्हाला। पण याचा अर्थ आपण असं डिसिजन नाही घेऊ शकत ज्यामुळे त्यांचा जीव जाईल। अद्वैत, प्रत्येक गोष्टीचा ना इमोशनली विचार करून नाही चालत, कधीतरी प्रॅक्टिकल विचार पण करावा लागतो। आणि तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का, तुला ना स्वतःचं असं काही मतच नाहीये, फक्त नेत्रा जे म्हणते त्याला तू हो हो म्हणत बसतोस, एवढंच। दादा, हे काय बोलतोयस तू? रोज जे काही म्हणतोय त्याचा नीट विचार कर, शांतपणे ऐकून घे, त्याला समजून घे ना। इकडे मग काय तन्मय, आपण लहान आहोत की नाही, मग लहानांसारखंच वागायचं। आपल्याला ज्या गोष्टीतलं काही कळत नाही ना, त्या गोष्टी फार बोलायला जायचं नाही। अरे दादा, मी एवढंच तुला कळत नाहीये का, डोक्यात शिरत नाहीये तुझ्या? अरे आपल्याला आपलं मत कोणी विचारलंच नाहीये, तर मग ते का सांगायला जायचंय तन्मय? सिंपल आहे ना। त्याच्यावर कशाला चिडतोयस तू? आणि तो लहान नाहीये आता, त्याचं मत तो मांडू शकतो। वाह अद्वैत भाईजी, तन्मयचा मत इम्पॉर्टंट वाटते तुम्हाला, तेजसचा नाही? असं नाहीये फाल्गुनी। असंच आहे बाईजी, नेहमीच बघते मी आणि तेजस काहीही बोलले तुम्हाला ते पटत नाही। का असं करता तुम्ही? मुद्दामून करता ना? वहिनी, अगं काय? तन्मय, तू मध्ये बोलू नकोस प्लीज। भाईजी, काय प्रॉब्लेम आहे आमचा? का असं वागतं आमच्याशी? फाल्गुनी, काय झालंय? अशी का बोलतेस तू? बरोबर बोलते ती, आम्हाला खरंच किंमत नाहीये, आमच्या मताला किंमत नाहीये, या घरात ना ऑफिसमध्ये। आम्ही हे सांगतोय कारण इंद्राणी आत्यांना जो त्रास होतोय त्यातून त्यांची कायमची सुटका व्हावी म्हणून। पण नाही, तुम्हाला तुमचंच खरं करायचंय, आणि करा, तुमचंच खरं करा, तुम्हाला जे वाटेल ते करा, आम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये। काय झालं? काय म्हणाले ते? तर काय झालं या घराला? एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारी माणसं आज असा का विचार करतात? काय झालं? मी तेजसशी बोलायला गेलो होतो, तू खूप अपसेट होता। खरं तर मी इंद्राणी आत्यांविषयी बोलायला गेलो होतो, पण तेजस आणि फाल्गुनी सगळा विषय वेगळ्याच पॉइंटला घेऊन गेले। तेजसचं असं म्हणणं आहे की मी त्याच्या मतांना महत्त्व देत नाही, ना घरात ना ऑफिसमध्ये। म्हणजे कळत नाहीये तेजस आणि फाल्गुनी असं डोका दुखतात एकदम। तुम्ही काळजी नका करू, मी बोलते त्यांना। नाही नाही नेत्रा, तू नको जाऊस त्यांच्याशी बोलायला, तुला त्रास होईल। नेत्रा, जेव्हा आपलीच माणसं आपल्याशी अचानक वेगळं वागायला लागतात ना, तेव्हा खूप त्रास होतो।
ऐक माझं, नको जाऊस, तुला त्रास होईल. इंद्राणी आत्यांचं व्हेंटिलेटर काढल्यावर त्यांना जो त्रास होईल त्यापेक्षा हा त्रास कमीच असेल ना. पण त्यातल्या त्यात एका गोष्टीचं समाधान आहे की इंद्राणी ताई या त्रासातून सुटते. त्या बिचाऱ्या जेव्हा बऱ्या होतील तेव्हा त्याचं आयुष्य कसं असेल? मुळात ते बरं होणार आहेत का? खरं सांगू, आत्या सासू अजून कोमात आहेत. मला नाही वाटत आता ते बरं होईल. भाऊजी, आपण फक्त एका व्यक्तीच्या हट्टामुळे इंद्राणीताईंना या अवस्थेत सुद्धा त्रास देतोय. मला कळतंय, पण भाऊजी, एक भाऊ म्हणून तुमच्या बहिणीला या त्रासातून सोडवा. सही करा फॉर्मवर आणि व्हेंटिलेटर काढायची परवानगी. शेखर जी, ये क्या कर रहे हैं आप? प्लीज ऐसा मत कीजिए, नका करू साहिद. भाऊजी, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही सही करा. मत कीजिए सिग्नेचर आप. हा आमचा फॅमिली इश्यू आहे, तुम्ही प्लीज यात पडू नका. प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय. बाबा तुम्ही करा सही. प्लीज प्लीज थांबा, प्लीज नका करू सही. भाऊजी, तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही सही करा. पप्पाची सही करा. इंद्राणी मॅडम बहीण आहेत तुमच्या, तिचं रक्षण केलं पाहिजे. तुम्ही प्लीज साईन करू नका, प्लीज. मित्रा, काय झालं? शेखरजी कन्सेंट फॉर्मवर साईन करताय. बाबा, बाबा काय करताय तुम्ही? सही करताय? हो. बाबा का करताय तुम्ही हे सगळं? अद्वैत ऐक ना, जरा ना गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करायला शिक. ओके प्लीज. तेजस शट अप. एक शब्द बोल नकोस तू. का नाही बोलायचा? हे बघ अद्वैत, या घरात जेवढा हक्क तुझा आहे ना तेवढा माझाही आहे. ओके, मी बोलणार. बाबा तुम्ही करा से. या घरातली प्रत्येक गोष्ट या दोघांच्या मनाप्रमाणे झालीच पाहिजे असं नाहीये. तुम्ही करा प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.